नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? योगशाली चॅनलमध्ये मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. तुझ्या सोबतीने या मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊयात. तर एक लहान मुलगी ओरडत येते, बाबा बाबा. तिचं नाव ईशा. ती म्हणते, बाबा तू काय करते आहे? जी ती नुपूर म्हणजे मालिकेची नायिका असते ती प्रसाद बनवत असते. तोच ईशा इकडे म्हणते, नुपूर आत्ताचा प्रसाद वर्ड नंबर 1 आहे. मी जाते खायला. तर तोच तिचे बाबा म्हणतात, थांब. म्हणतो, अगं पण नैवेद्य देवी आईला मग ईशाला. तोच शिऱ्याचा वास सगळीकडे घुमत असतो. तोच ईशा म्हणते, शिरा रेडी झाला आहे. ओ, प्रसाद रेडी झाला आहे. इकडे देवीची आईची पालखी निघते आणि नुपूरची एंट्री होते. नुपूर प्रसाद घेऊन येते नी पुजाऱ्यांना देते. खूप मस्त एंट्री होते बरं का नुपूरची. मनमोहक, सोज्वळ अशी छान अशी मस्त अशी दिसते बरं का नुपूर. तोच इकडे बनसोडे टेबलखाली चिठ्ठी लिहित असतात. तेवढ्यात तिथे ज्या मिसेस सावंत येतात आणि टेबलखाली कोण आहे ते बघतात. ओ बनसोडे, तुम्ही इथे काय करताय बघू? तोच त्या चिठ्ठ्या बघतात. तर सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये त्यांच्या बायकोचे नाव लिहिलेले असते, सौ निलिमा बनसोडे. तर सावंतवहिनी म्हणतात, तरच तुमच्या त्या वेंद्र्या बायकोला दरवर्षी मानाची साडी भेटते. तर बनसोडे म्हणतात, ओ माझ्या बायकोला वेंद्रट म्हणू नका बरं का. तर सावंतवहिनी म्हणतात, तुम्हाला चोर म्हणते मग. आणि सगळ्यांना कळायला पाहिजे ना तुम्ही काय करताय म्हणून. नी त्या सांगायला जातात. तोच बनसोडे अडवतात. तर त्या म्हणतात, मी सेक्रेटरीलाच सगळं सांगते. तोच बनसोडे म्हणतात, ओ नका सांगू, तुम्ही जे सांगाल ते मी सगळं ऐकतो. तर सावंतवहिनी म्हणतात, तुमच्या बायकोच्या ऐवजी आता यात माझं नाव लिहायचं. इकडे सगळे देवीचा जल्लोष करतात. उदे ग अंबाबाई उदे असा जल्लोष चालू असतो. नुपूर देवीकडे मागत असते, द्यांना सुखी ठेव. माझ्याकडून काही चुकी झाली तर पदरात घे. सगळ्यांना खुश ठेव. तोच भटजी विचारतात, प्रसादाचा शिरा? तोच, हो माझ्याकडे आहे, मी घेऊन येते असं नुपूर म्हणते. इकडे आशाताई डबा म्हणजेच आशाताई असतात त्या डबा भरतात. त्यांचा हात थरथरत असतो. त्यांना नीट हात थरथरत असतो. तोच तिथे नुपूर येते आणि त्यांच्या हातात हात घेते आणि तो डबा भरायला मदत करते. तोच आशाताई म्हणतात, तुला ना माझी मदत होते ना काही नाही होते, या हातांची काही जागा. तोच नुपूर आपल्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते, आईची ऊब मिळते मला ह्या हातांनी. काय चाललंय, झाला का भरत मिलाप? मग आशाबाई तोच किचनमध्ये बघतात आणि म्हणतात, बाई बाई सगळी भांडी का काढली आहेत? आमची भांडी सगळी विकायला काढलीत की काय? तोच आशाताई म्हणतात की मदत करत होते डबा भरायला. तोच सावंतवहिनी म्हणतात, आपल्याकडे याला मदत नाही पसारा म्हणतात. याला इथे किचनमध्येही गर्दी आणि घरामध्येही नुसती गर्दी झाली आहे माणसांची. तोच नुपूर तिला लाडू भरवते आणि म्हणते, सगळ्यात आधी लाडू माझ्या लाडक्या बहिणीला. आणि तोच सावंतवहिनी म्हणतात, हो सगळी नाटकं कळतात बरं काय तुझी मला. तोच इकडे अनाऊन्समेंट व्हायला लागते मानाच्या साडीविषयी. तर यावर्षी मानाची साडी सावंतवहिनी तिथून निघून जातात. तोच आशाताई म्हणतात, ती मला सगळं मुद्दाम बोलते कारण तुला त्रास व्हावा म्हणून. तोच नुपूर म्हणते, आई मला सगळं माहीत आहे, मला पाठीमागून कोण काय बोलतं पण मी त्यांचा विचार करत नाही. मी तुम्हाला धरलेला हात कधीच सोडणार नाही आहे. ती तिखट शब्द बोलतात तर वापरू देत त्यांना तिखट शब्द. आपल्याकडे गोड लाडवाची कमी नाही आहे. तोच बाहेर सायकलवरती विष्णूमामा नुपूरला हाक मारतात, नुपूर नुपूर. तोच नुपूर सगळीकडे नी एक लाडवाचा डबा त्यांना देते. तोच विष्णू काका म्हणतात, दृष्ट काढ बाई तुझी, छान दिसतेस आज आणि किती गोड बोलतेस. तोच आशाताई म्हणत असतात, सगळे डबे कुठे गेले? तोच नुपूर म्हणते, विष्णू मामा आले की त्यांना दिले की आपण आत्ताच डबे भरलेले सगळे.
तोच आशाताई म्हणतात, अगं तू अजून आवरलं नाहीस, आज तुझं लग्न आहे ना. तेव्हा नुपूर त्यांना बघून आश्चर्यकारक बघते. तोच ती त्यांना सावरते आणि त्यांना भास करून देते की त्या आता लग्न वगैरे असं काही नाही आहे म्हणून. तर आशाताईंना जाणवते की आपण चुकीचं काहीतरी बोलून गेलो आहे, म्हणून इकडे सगळीकडे सांगत असतात. तर सावंत वहिनी नाव घेतात. इकडे सगळे मानाची साडी कोणाला भेटणार ते सांगत असतात. तर नाव घेत सावंत वहिनी जातात. तोच साडी उडून नुपूरच्या अंगावर पडते. तोच सावंत वहिनी म्हणतात, हे काय केलं पुजारी. तोच सावंत वहिनी म्हणतात, हे काय केलं पुजारी. तोच पुजारी म्हणतात, मी काही नाही केलं, ते वाऱ्याचा झोळक आला आणि साडी उडून गेली, तेच देवीच्या मनात असेल. तोच सावंतवहिनी म्हणतात, देवीच्या मनात काय. तोच सावंतवहिनी खाली येतात आणि नुपूरला म्हणतात, काय गं तू इथे कशाला आली होतीस, अपुशकुनी कुठली स्वतःच्या. सावंतवहिनी नुपूरला म्हणतात, काय गं तू इथे कशाला आली होतीस, अपुशकुनी कुठली. इथे कशाला आली होतीस तू, स्वतःच्या नवऱ्याला गिळलंस तू आणि इथे कशाला आलीस अपुशकुनी. तोच तिला खूप काही बोलतात. तोच नुपूर तिथून रडत निघून जाणार. तोच तिथे आशाताई येतात आणि नुपूरला हाक देतात आणि म्हणतात, तू नजर नको चोरूस, तू काहीही चुकीचं केलं नाहीस. सावंतवहिनी म्हणतात, तुम्हाला माहीत आहे का कोण आहे ही. तर आशाताई म्हणतात, ती माझ्या मुलाची, वेदांची न झालेली बायको, जी मी न झालेली तिची सासू नी ती न झालेली माझी सून. हे तेवढ्यात पाठीमागून कोणतरी म्हणतं, हे कसलं नातं. तोच सावंतवहिनी म्हणतात, स्वतःच्या मुलाच्या फोटोला हार घालावा लागला ह्या अपशकुनीमुळे नी तुम्ही तिचा स्वीकार करताय. हिचं आयुष्य बर्बाद झालं. माझी नुपूर अपशकुनी मुळीच नाही. इकडे आशाताई म्हणतात, हिचं आयुष्य बर्बाद झालं. माझी नुपूर अपशकुनी मुळीच नाही. माझा मुलगा गेला यात तिचा काहीच दोष नाही आहे. तिचं एका क्षणात तिचं होत्याचं नव्हतं झालं. एवढं सगळं असूनही ती दुसऱ्याचा आधार झाली. माझा आधार झाली ती. खरं तर माझ्या दुसऱ्या मुलाला माझ्या आजाराची माहिती कळताच तो निघून गेला परदेशी कुठेतरी. तेव्हा नुपूरनं मला सांभाळलं. हो, आहे मी तिची न झालेली सासू. तोच आशाताई सावंतवहिनींना म्हणतात, हो मला सगळं विसरतं, पण तू विसरलीस ना. मग तू कशी विसरतेस. जेव्हा जेव्हा घरावर संकट येतं तेव्हा नुपूर येते. तेव्हा तिचा आधार घेताना तुला ती अपुशकनी आहे आठवत नाही का. तेव्हा निका म्हणावीत, नुपूर जिथे जाते तिथे निवडुंगे येतो म्हणे. पण निवडुंगामध्ये सुद्धा तुळस दिसते. तोच नुपूर इकडे नाराज होऊन चाललेली असते रस्त्यावरती. तिला काही आठवत, म्हणजे तिला पाठीमागचं सगळा फ्लॅशबॅक आठवत असतो की सावंतवहिनी त्यांना कशा काय बोलत असतात. तोच तिला गाडी धडकते आणि ती गाडी आलेली असते. ती तिला नुपूरला धडकलेली असते आणि तिला कळतच नसतं की काय झालं. तर मल्हार आश्चर्यचकित बघत असतो. त्यात त्याला पाठीमागचा फ्लॅशबॅक थोडासा आठवत असतो आणि इकडे नुपूर निघून जाते. तोच मल्हार तिला जोरात हाक मारतो, थांबा. आणि नुपूर पुढे चालत असते आणि तिथेच थांबते आणि मागे वळून पाहते. तोच आता बघूया पुढील एपिसोडमध्ये काय होतं ते. एपिसोड आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.